नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? स्वतःची व स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. इयत्ता 10वीच्या वर्गात तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. 10वीचं वर्ष हे फार महत्त्वाचं वर्ष आहे. म्हणून या वर्षामध्ये मनापासून अभ्यास करायचा व चांगल्या गुणांनी पास व्हायचं. चला तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 संतवाणी आणि ह्या संतवाणीमध्ये 2 संतवाणी आहेत. त्याच्यातील पहिली संतवाणी आहे अंकिला मी दास तुझा. पहिली संतवाणी अंकिला मी दास तुझा आणि ह्या संत वाणीचे रचनाकार आहेत संत नामदेव. या संतवाणीचे रचनाकार कोण आहेत तर संत नामदेव. आपण संतवाणीला सुरुवात करण्या अगोदर या संतवाणीची प्रस्तावना बघूया. तर वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेव यांची ही अभंग रचना आहे आणि त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आहे. तसेच प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून, दृष्टांत म्हणजे काय तर उदाहरणे, विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. याचना म्हणजेच विनंती करणे, प्रार्थना केलेली आहे. तर या अभंगामध्ये संत नामदेव आपल्याला काय सांगत आहेत ते आता आपण पाहूया. सर्वप्रथम मी या अभंगातील 6 ओळींचे, ओळी म्हणजेच आपण ज्यांना संतवाणीमध्ये ओव्या म्हणतो, तर त्या 6 ओळींचे मी आता वाचन करणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक ते ऐकायचं आहे. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कणवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. तर ह्या ओळींमध्ये संत नामदेव आपल्याला काय सांगत आहेत तर संत नामदेव म्हणतात की समजा एखादे वेळेस चुकून बाळ आगीत पडले तर त्या बाळाची माता म्हणजेच आई बाळाच्या रक्षणासाठी धावते. आई ही कणवाळू असते. कणवाळू ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? दयाळू. त्याप्रमाणे हे विठ्ठला माझ्या काजा, काजा म्हणजे काय? कार्य. माझं कार्य, माझं काम पूर्ण करण्यासाठी तू धावते. तू माझ्या मदतीला ये, कारण मी अंकिला दास आहे. अंकिला म्हणजे काय तर मी तुला शरण आलेला दास आहे. मी तुझा लीन झालेला भक्त आहे. म्हणून माझ्या मदतीला धावते. ज्याप्रमाणे आई आपल्या बाळासाठी धावते, बाळाला आईचा आधार असतो, म्हणून बाळाचे रक्षण करण्यासाठी ती धावते. त्याचप्रमाणे हे देवा, हे विठ्ठला, तू माझ्या कार्यामध्ये, माझ्या कामामध्ये माझ्या मदतीला ये. मी तुझा भक्त आहे, मी तुझा सेवक आहे. त्याचप्रमाणे पुढे संत नामदेव काय म्हणतात की ज्याप्रमाणे सवेची झेपावे पक्षिणी म्हणजे काय की पक्षिणी लगेच झेप घेते. झेप घेते म्हणजे उडी मारते. कधी? जेव्हा तिची पिल्ले धरणीवर पडतात, जेव्हा तिची पिल्ले घरट्यातून खाली पडतात.
पक्षिणी जरी पिल्लांसाठी चारा आणण्यासाठी आकाशात गेलेली असते, उडत असते आकाशामध्ये, परंतु तिचं संपूर्ण लक्ष हे तिच्या पिल्लांकडे असते, पिल्लांच्या रक्षणाकडे असते. त्याचप्रमाणे संत नामदेव विठ्ठलाला सांगत आहेत की तुझं पण संपूर्ण लक्ष माझ्यावर असू दे, माझ्या कार्यामध्ये असू दे, आणि जेव्हा जेव्हा मला तुझी गरज लागेल, मला तुझी गरज भासेल, तेव्हा तू माझ्या मदतीसाठी धावून ये. तर आता मुलांनो, आपण पहिल्या 6 ओळींचा भावार्थ बघितलेला आहे. आता आपण शब्दार्थ बघूया. तर शब्दार्थामध्ये आहेत अग्नी. अग्नी म्हणजे काय? तर आग. बाळू. बाळू म्हणजे काय? तर बाळ. माता, आई. आईला दुसरा शब्द जननी पण आहे. त्याचप्रमाणे कनवाळू. कनवाळू म्हणजे दयाळू. काजा. काजा म्हणजेच काय? काम किंवा कार्य. 2 समानार्थी शब्द दिलेले आहेत मी इकडे. आता अंकिला. अंकिला म्हणजे काय? तर शरण आलेला किंवा अंकित झालेला. तर इथे पण 2 समानार्थी शब्द दिलेले आहेत. दास. दास म्हणजे काय? सेवक किंवा भक्त लिहिलं तरी सुद्धा बरोबर आहे. सवेची म्हणजेच काय? लगेच, पटकन. आणि झेपावे. झेपावे म्हणजेच काय? झेप घेणे, उडी मारणे, हे सुद्धा बरोबर आहे. त्याचप्रमाणे पिल्ली. पिल्ली म्हणजे पिल्लू. तर मुलांनो, मला वाटते तुम्हाला ह्या 4 ओळी चांगल्या प्रकारे समजल्या असतील. हे शब्दार्थ लिहून ठेवायचे आहेत, शब्दार्थांचं पाठांतर करायचं आहे.